नमस्कार। लोकसभा निवडणूक 2019 साठीचा विशेष शो नो युअर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत। भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव लोकसभा निवडणुका बिगुल वाजलाय। येत्या 11 एप्रिल पासून पहिला टप्पा सुरू होतोय, तर 29 एप्रिलला शेवटचा टप्पा पार पडेल। एकूण 7 टप्प्यात पार पडणाऱ्या या मतदानाच्या दिवशी लोक घराबाहेर पडून आपलं मत नोंदवतील आणि त्यानंतर ठरेल देशाचा येणारा नवीन पंतप्रधान कोण असेल। मागील 2014च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासह देशभरातील जनतेनं दमदार मत देऊन एका हाती निवडून आणलं होतं। तर यावेळी जनता कुणाला निवडून देते हे निवडणुकांचा निकालानंतरच कळेल। मात्र त्यापूर्वी आपण ज्या नेत्याला, ज्या पक्षाला मत देणार आहोत त्याबद्दल जाणून घेणंही जरुरी आहे। आज नजर टाकूया महाराष्ट्रातील वर्धा मतदारसंघावर। वर्धा मतदारसंघाच्या अंतर्गत 6 विधानसभेच्या सीट येतात, ज्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवली, धामणगाव रेल्वे आणि मोर्शी यापैकी 3 ठिकाणी काँग्रेस तर 3 ठिकाणी भाजपची सत्ता आहे। वर्धा येथून यावेळी भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसकडून चारुलता टोकस लोकसभेचे उमेदवार आहेत। तर बहुजन समाज पार्टीचे शैलेश कुमार अग्रवाल, वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी, लोकजागर पार्टीचे ज्ञानेश्वर वाकुडकर आणि इतर काही पक्ष अपक्ष मिळून 9 असे एकूण 14 उमेदवार वर्धेमधून रिंगणात उतरलेत। आता एक नजर टाकूया वर्धेतील 2014च्या लोकसभा निवडणूक निकालांवर। 2014 मध्ये वर्धेतून भाजपचे रामदास तडस उमेदवार होते। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सागर मेघे तर बसपाचे चेतन पेंदाम हे उभे होते। त्यापैकी भाजपचे रामदास तडस यांचा 53,07,518 मतांनी विजय झाला होता, तर काँग्रेसच्या सागर मेघे यांना 32,01,735 मतं मिळाली होती। जवळपास 2,15,783 इतक्या मतांच्या फरकाने रामदास तडस यांचा विजय झाला होता। तर बसपाच्या चेतन पेंदाम यांना 90,866 मतं मिळाली होती। 34.36% मतं भाजपच्या पारड्यात पडली होती, तर काँग्रेसच्या मतांचा टक्का 20.56 इतका होता, तर बसपाला केवळ 5.81% इतकी मतं मिळाली होती। वर्धेची मतदारसंख्या पाहिली तर जवळपास 1,56,04,552 एकूण मतदार आहेत। त्यापैकी महिला उमेदवार 7,47,024 तर पुरुष मतदारांची संख्या आहे 8,17,514 इतकी। वर्धा येथे कायमच काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत राहिली आहे। यावेळी सुद्धा भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात काँग्रेसच्या चारुलता टोकस उभ्या आहेत। गेल्या 5 वर्षात रस्ते असतील, आवास योजना, स्वच्छता अशा अनेक मुद्द्यांवर तडस यांनी काम केल्याचं बोललं जातंय। मात्र शेतकऱ्यांचा रोषही या ठिकाणी दिसून येतोय। तर दुसरीकडे चारुलता टोकस ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या वर्धेऐवजी गुडगाव येथे जास्त राहतात, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा प्रतिसादही कमीच दिसून येतो। याआधी 12 वेळा वर्धेतील सत्ता काँग्रेसच्या हाती आली होती, तर मागील वर्षी येथे भाजपला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली। तर यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। 2014 प्रमाणे येथील जनता भाजपच्या पारड्याकडे झुकते की इतिहासाप्रमाणे पुन्हा काँग्रेस आपला गड येथे राखतो हे निकाल आल्यानंतरच कळेल। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाशी निगडीत सर्व बातम्या वाचण्यासाठी आमचे SW मराठीचे ॲप डाउनलोड करा आणि पाहत रहा आमचा हा शो नो युअर नेता। नमस्कार। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा ISO प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।